नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, आज आपण आपले आधार कार्ड कोणत्या बँकेशी जॉईंट आहे हे आज आपण पाहणार आहोत. त्याला आपण KYC असे सुद्धा म्हणतोय. सगळ्यात आधी आपल्याला आपल्या क्रोम ब्राउझरवर जायचं आहे. त्या ठिकाणी UIDAI ही वेबसाईट आपल्याला टाईप करायची आहे. अशा प्रकारचा काही इंटरफेस दिसून येईल. आता या इंटरफेसमध्ये आपल्याला प्रामुख्यानं चेक आधार अपडेट स्टेटस ही अशी वेगवेगळ्या प्रकारचे टॅब दिसतील. तर नंबर 2 क्रमांकाचा जो टॅब आहे त्याला आपल्याला क्लिक करायचा आहे. आता या इंटरफेसमध्ये आपल्याला अनेक प्रकारच्या सर्व्हिस दिसून येतात, पण आपल्याला नंबर 2ची चेक आधार अपडेट स्टेटस याला क्लिक करायचं आहे. 7व्या क्रमांकाचं जे ऑप्शन आहे बँक सीडिंग स्टेटस याला क्लिक करायचं आहे. आता हा जो काही इंटरफेस आहे याच्यामध्ये मग आपला जो काही आधार कार्ड नंबर आहे तो आपल्याला आधार कार्ड नंबर व्यवस्थित टाईप करायचा आहे. आता हा नंबर टाईप करताना कदाचित जर एखादा क्रमांक चुकीचा असेल तर ते घेत नाही, आपल्याला ते चुकीचं दाखवते. त्यामुळं आपल्याला आपला जो काही आधार कार्ड क्रमांक आहे तो अगदी व्यवस्थित आणि अचूकपणे आपल्याला टाईप करायचा आहे. आता त्यानंतर खाली दिलेला जो काही कॅप्चा असेल तो कॅप्चा आपल्याला व्यवस्थित त्या ठिकाणी टाईप करायचा आणि लॉगिंग विथ OTP असं म्हणायचं. आता त्यानंतर आपल्या मोबाईलवर जो आधार कार्डशी लिंक केलेला मोबाईल नंबर आहे त्याच्यावर एक OTP येईल. OTP हा 6 अंकी असेल. तो आपल्याला दिलेल्या ठिकाणी व्यवस्थित OTP टाकायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला लॉगिंग म्हणायचं आहे. आता या ठिकाणी लॉगिंग केल्यानंतर आपल्याला आपलं जे काही अशा प्रकारचं इंटरफेस दिसेल. त्याच्यामध्ये आपल्याला बँक सीडिंग स्टेटसला क्लिक केल्यानंतर आपल्याला एक मेसेज येईल, कॉंग्रॅच्युलेशन्स युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन. आणि तुमचा जो काही आधार क्रमांक आहे शेवटचे 4 अंक आणि तुमचा जो काही आधारची KYC आहे कोणत्या बँकला तुम्ही अपडेट केलेली आहे, शेवटची अपडेट केलेली आहे त्या बँकेचं संपूर्ण नाव आणि ती शाखा दिसेल. आपली KYC कोणत्या बँकला अटॅच आहे ते. समजा आपली पेमेंट ज्या बँकेमध्ये जमा आहे त्याच बँकेमध्ये जर आपलं आधारची KYC जॉईन असेल तर त्याची प्रिंट काढायची आणि ते आपल्याला पगारपत्रकासोबत द्यायची आहे. आता यदाकदाचित जर आपली ही जी काही अकाउंट आहे ते इतर बँकेशी अटॅच असेल आणि आपल्याला आपल्या बँकेसोबत जर अटॅच करायचं असेल तर त्याच्यासाठी नेमकं काय करायचं ते आपण पाहूया. तर आपल्याला पुन्हा क्रोम ब्राउझरवर जायचं आहे आणि क्रोम ब्राउझरवर गेल्यावर एक वेबसाईट टाईप करायची आहे NPCI आणि आपल्याला डन म्हणायचे. आता ही वेबसाईट ओपन केल्यानंतर इथं 3 रेषा दिसतील, त्याला क्लिक करायचे आहेत. त्या ठिकाणी कस्टमर नावाचा ऑप्शन आहे त्याला क्लिक करा. त्याखाली भारत आधार सीडिंग हे एक ऑप्शन दिसेल त्याला क्लिक करा. आधार सीडिंग /डी सीडिंग असं एक ऑप्शन दिसेल नंबर 1चंच त्याला क्लिक करा. आता याला क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपला जो काही आधार कार्ड आहे तो आधार कार्ड आपल्याला व्यवस्थित त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्याच्या खाली जे सीडिंग नावाचं ऑप्शन दिसते त्याला आपल्याला क्लिक करायचे. इथं डी सीडिंगला क्लिक करू नका. सीडिंग केल्यानंतर बँक निवडल्यानंतर तुमचा जो काही अकाउंट नंबर आहे तो अकाउंट नंबर त्या ठिकाणी टाका आणि अकाउंट नंबर टाकल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा अकाउंट नंबर व्हेरीफाय करा म्हणून सांगेल. मग तो अकाउंट नंबर तुम्ही व्हेरीफाय करा. टर्म्स अँड कंडिशन आहे ॲग्री अँड कंटिन्यू याला तुम्ही क्लिक करा. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल. 6 अंकी OTP असेल. तो OTP योग्य त्या ठिकाणी टाका आणि कन्फर्म करा. कन्फर्मवर क्लिक केल्यानंतर एक काही सेकंद किंवा 1-2 मिनिट ते सगळी प्रोसेस होईल. आता हे सगळं संपूर्ण होईल पण म्हणजे आधार सीडिंग इज इन पेंडिंग स्टेटस काइंडली चेक आफ्टर सम टाईम आणि तुमचा जो काही रेफरन्स नंबर आहे तो रेफरन्स नंबर त्या ठिकाणी येईल. तो तुम्ही हवं तर लिहून ठेवा आणि काही वेळानंतर तुमचा आधार सीडिंग यशस्वी झालेला आपल्याला दिसून येईल. तुम्हाला मेसेज येईल, स्टेटस येईल सक्सेसफुल आणि रिझल्ट म्हणजे तुम्ही कोणत्या बँकेतून कोणत्या बँकेला ऑनलाईन KYC केली हे त्या ठिकाणी माहिती येईल. आता अशा प्रकारे नंतर पुन्हा तुम्ही आधारच्या वेबसाईटवर जाऊन सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे तुम्ही तुमची लॉगिंग करा आणि तुमचं बँक सीडिंग स्टेटस चेक करा. त्या ठिकाणी तुम्हाला तुमची ती बँक बदललेली दिसून येईल. अशाच प्रकारे तुम्ही घर बसल्या तुमचा जो काही अकाउंट नंबर आहे तुमच्या हव्या त्या बँकेला
अटॅच करू शकता. पण याच्यासाठी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे तो आधार कार्डशी लिंक असणं गरजेचे आहे. कारण की OTP आल्याशिवाय तुम्ही कसल्याही प्रकारची पुढची क्रिया करू शकणार नाही. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला किंवा तुम्हाला ऑनलाईन अपडेट करताना अनेक काही शंका आल्या असतील तर मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अशाच उपयुक्त व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.